नमस्कार. एव्हरीथिंग इज मॅजिकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण 28 दिवसाच्या चॅलेंजमध्ये दिवस 10वा याची प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे. तर या प्रॅक्टिसचा टॉपिक जो आहे जो मॅजिकल डस्ट, मराठीमध्ये जादूचे धुलीकण, प्रत्येकासाठी जादूचे धुलीकण. तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बेसिकली की जी आपली प्रॅक्टिस चालू होती, प्रत्येक 10 वाक्य आपल्याला जसे आजचा 10वा दिवस आहे, तर असे आपले टोटल 90 वाक्य जे आधीचे झालेले आहेत, जे आपले त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायचे. प्रत्येक वाक्यानंतर थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि तसेच परत ॲडिशनल 10 काय गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्या लिहायच्या आहेत आपल्याला, आहे ना. तर तुम्हाला थोडा त्रास होतच असेल का आपल्या आयुष्यात एवढ्या चांगल्या गोष्टी आहेत का ह्या निवडायला, पण ठीक आहे, करा. थोडी मजा पण येईल आणि लाईफमध्ये थोडे चेंजेस पण होतील. तर मग ते झाल्यानंतर काय करायचं आहे की मेडिटेशन तर आपल्याला बाय डिफॉल्ट करायचंच आहे, जे 5 ते 10 मिनटं. आणि दिवसातून जसं मी बोललेलो की प्रत्येक गोष्टीला, जसं तुम्ही सकाळी उठता तेव्हा प्रत्येक गोष्टीचं जेव्हा बघाल, म्हणजे कुठल्या पण गोष्टी, किंवा तुम्ही चालाल प्रत्येक पावलाला, तर थँक्यू थँक्यू शब्द तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं, आणि फील करा ते, म्हणजे फील कराल ना, तुम्हाला जाणवेल, ते नक्की जाणवेल. तुम्हाला थोडेफार चेंजेस जाणवतील तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या फिलिंग्समध्ये. आणि मग जशी जी 10व्या दिवसाची प्रॅक्टिस आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे बेसिकली आपल्याला, की जसं आता शेतकरी एक्झाम्पल, शेतकरी आपल्याला ज्या शेतकऱ्यामुळेच आपल्याला हे अन्न भेटतं, राईट. आपण जे तांदूळ, गहू, अजून भरपूर साऱ्या भाज्या वगैरे आपण खातो. तर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक गोष्टीला हे काही ना काहीतरी आपल्याला कशाच्या ना कशाच्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी पोचवत असतं, आहे ना. भात झाला, तांदूळ झाला, दूध झालं, कचरेवाला झाला, अशा खूप सारे लोकांशी आपलं रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपला कॉन्टॅक्ट होतो आणि आपण त्यांना भेटतो. पण काय होतं की त्यांना आपण एखादा थँक्यू शब्द वगैरे बोलत नाही, किंवा आपण काम झालं, चला जाऊया, असं म्हणजे घाईघाईतच असतो ना आपण. त्यामुळे मग त्या गोष्टी आपण जास्त लक्ष देत नाही. पण आता ह्यापुढे काय करा की ॲटलिस्ट 10 लोक अशी बघा की ज्यांना तुम्ही थँक्यू बोलू शकता. म्हणजे जसं सकाळी कचरेवाला आला तर त्याला कचरा देताना तुम्ही थँक्यू बोला. दूधवाला आला, दूधवाल्याला थँक्यू बोला. दुकानात कुठे गेलात तर त्याला थँक्यू बोला. भाजीवाल्याला थँक्यू बोला. असे प्रत्येक गोष्ट, किंवा सपोज एक्झाम्पल नवरा बायको आहे, एक्झाम्पल आहे ना, कामावरून येतात तेव्हा त्यांनी काय भाजी वगैरे घेऊन आले तर त्याला थँक्यू बोला. तर असं खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही थँक्यू बोलू शकता. आणि हे जादूचे धुलीकण, हे मॅजिकल डस्ट तुम्ही सगळीकडे पसरवू शकता. ह्याच्यामुळे नक्कीच खूप फरक पडेल. आणि जे पण बोलाल ते मनापासून बोला. नुसतं असं थँक्यू बोलायचं म्हणून नका बोलू. आणि बोला, आणि तुमच्यामध्ये पण चेंजेस असतील, आणि ज्याला तुम्ही थँक्यू बोलतायत ना त्याच्यामध्ये पण चेंजेस होतील. तर करा नक्की. आणि जो लास्टचा जी आपली प्रॅक्टिस असते झोपायच्या वेळी, ज्याच्यामध्ये आपल्याला मॅजिकल रॉक, ज्याच्यामध्ये हात ठेवून आपल्याला आज दिवसभरात जी चांगली गोष्ट झाली ती सांगायची आहे. तर नक्कीच तुम्हाला ॲक्टिव्हिटी करताना मजा येत असेल. आणि जर तुम्ही हे कन्सिस्टंटली कराल तर तुम्हाला नक्कीच ह्याच्यामध्ये फरक जाणवेल. आणि असं जाणवते की व्हिडिओला लाईक्स आणि शेअर होत नाही आहेत. तर जमलं तर नक्कीच करा, कमेंट्स पण करा, आणि तुमचा फीडबॅक नक्कीच टाका. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच.